हा आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बदलापूर गावामध्ये. आता याचा एक मी ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला. बदलापूर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा सुरतला किंवा उत्तरेकडे जात असत तेव्हा बदलापूर येथे घोडे बदलत असत अशी आख्यायिका आहे. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 19 फेब्रुवारी, त्याबद्दल आपला स्पेशल ब्लॉग आहे, मराठी ब्लॉग आहे पूर्ण. आणि आपल्यासोबत आज पवार सर आणि मनोहर काका आहेत, ते आपल्याला थोडीशी माहिती देतील आधी ब्लॉगच्या सुरुवातीलाच. तर त्यांची आधी माहिती ऐकू आपण. नमस्कार. नमस्कार. जोरात बोला. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभू. आज आपण बदलापूर गावात शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. बदलापूर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा सुरतला किंवा उत्तरेकडे जात असत तेव्हा बदलापूर येथे घोडे बदलत असत अशी आख्यायिका आहे. आणि बदलापूर गावात शिवजयंती उत्सव 1921 पासून साजरा होतो. तो 105 ते 106 वर्ष होत आलेली आहे. आणि बदलापूर गावामध्ये जुनी शिवजयंती उत्सव या ठिकाणी ती वैशाख द्वितीयेला साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात. तशा आपण एकूण 3 शिवजयंती साजरा करतो. तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी आणि तिथीप्रमाणे या ठिकाणी फाल्गुन तृतीया आणि अगोदरची म्हणतो आपण त्याला वैशाख द्वितीया ती या ठिकाणी 1627ला साजरी जाते. आणि 19 फेब्रुवारीप्रमाणे आपण 1630 म्हणतो. म्हणजे अशा आपण महाराजांच्या 3 शिवजयंती उत्सव आपण इकडे साजरा करतो. आणि खरंच एक वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्याबद्दल किती या दररोज आपण शिवजयंती साजरी केली हरकत नाही. त्यांचे कर्तृत्व, त्यांचं या ठिकाणी शौर्य, त्यांचं त्या ठिकाणी आदर्श वृत्ती या ठिकाणी म्हणजे शेतकरी असो व्यापारी असो त्या सगळ्यांना या ठिकाणी सांभाळून घेणाऱ्यांची त्यांची नीती होती. फक्त युद्धकलाच बघत असतो. युद्धकलेमध्ये या ठिकाणी त्यांचं निपुण होतं, त्यांचा गनिमी आवाज मोठा होता, त्यांचं यश मोठं होतं. पण त्यांनी केलेले प्रशासनाचे कामं असतील किंवा भारतामध्ये पहिली या ठिकाणी आरमार उभं करण्याचा मान छत्रपती शिवाजी महाराजांना जातो. म्हणून त्याला नेव्हीतले लोक सुद्धा आदर्श या ठिकाणी आमचा राजा की ज्यांनी फादर ऑफ नेव्ही म्हणतात त्यांना. आणि दरवेळेला या ठिकाणी त्यांना मानवंदना दिली जाते. जे आपल्या कोकण किनारपट्टीवरती जे किल्ले आहेत सागरी किल्ले ते बांधण्याचा या ठिकाणी मानसुद्धा त्यांना दिला जातो. म्हणजेच अगोदर का नेव्ही नव्हती असं नाही, पण त्यांनी या ठिकाणी किल्ले वगैरे बांधलेले. जे दक्षिणेतील राजे होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरमार उभारलं. पण महाराजांनी आरमारांना स्वतः इथे निर्माण करून किल्ले निर्माण करून दिले आणि आपल्या मराठ्यांची वचक निर्माण केली. म्हणून आरमाराचा निर्माता भारतातील या ठिकाणी एकतदेशीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेतकऱ्यांबद्दल या ठिकाणी त्यांना तगाई देण्याचं काम म्हणा महाराजांनी केलं. त्यांच्या बैलजोडी घेण्यापासून बी बियाण्यापासून त्यांचा या ठिकाणी लागणारा सगळेच खर्च महाराज देत असल्यामुळे रयतेचा राजा म्हणून त्याला म्हटलं जातं. व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी आपला व्यापार हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा आहे. म्हणून रायगडावरती मोठी या ठिकाणी व्यापारी पेठ वसवली. कारण जोपर्यंत व्यापार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढत नाही. नुसतं लूट करून म्हणा किंवा काय करून हे उत्पन्न वाढणार नाही. तर व्यापार वाढण्यासाठी व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं, शेतकऱ्यांना संरक्षण दिलं, जनतेचं या ठिकाणी स्थगितव्य बघितलं. म्हणून त्यांना आपण आदर्श राजा जाणता राखू अशा अनेक त्या ठिकाणी त्यांना उपाधी दिल्या तरी कमी होईल. म्हणून त्या ठिकाणी निश्चयाचा महामेरू, बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्मात, श्रीमंत योगी असं या ठिकाणी म्हटलं जातं. रामदास स्वामींनी म्हटलं. तुकाराम महाराजांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना चांगल्यापैकी या ठिकाणी आपण म्हणतो की त्यांचे सद्गुरू होते तुकाराम महाराज. त्या ठिकाणी प्रत्येकाचा आपल्या या इतिहासामध्ये या ठिकाणी चांगला उल्लेख सापडतो. म्हणजेच काय तर शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अभ्यास आपण पूर्ण केला पाहिजे की जे या ठिकाणी बाहेरचे ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या या नीतीमुळे त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि त्यांचं या ठिकाणी कर्तृत्व करतात. पण आपल्याकडे सुद्धा तिचा या ठिकाणी मोठा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि त्यांनी या ठिकाणी जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे की जे किल्ले पुढे आपलं इतिहास सांगणार आहेत आणि ते जर नष्ट झालं तर इतिहास आपला संपून जाईल. म्हणून जे लोक इतिहास या ठिकाणी अभ्यास करतात त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या किल्ल्यांकडे पण लक्ष द्यावं. तिथे गेल्यानंतर जो किल्ल्यांचा नासधूस करतो आपण किंवा किल्ल्यांवरती नको ती नावं लिहितो ती लिहू नयेत. या ठिकाणी मी अपेक्षा त्यांच्याकडून देतो. इतिहासप्रेमी तुम्ही आहात सगळे, त्यांनी या ठिकाणी एवढी दक्षता घ्या की किल्ल्यांचे या ठिकाणी
संवर्धन करा. किल्ल्यांवरती गेल्यानंतर चांगल्यापैकी या ठिकाणी वर्तन ठेवा. इकडे आपल्या गालबोट लागेल असं काही करू नका. एवढ्या या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. थोडक्यात सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवजयंतीच्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. पवार सरांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आपल्याला. तर आता आपण आहोत लाईक सबस्क्राइब करा, शेअर करा, शेअर करा, लाईक करा. आता मी तुम्हाला आपल्या गावातलं महाराष्ट्रात सर्वात पहिलं मंदिर दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचं. लाईक सबस्क्राइब शेअर करा. बघा, हा आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बदलापूर गावामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आहे बदलापूर गावातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओमध्ये खूप छान माहिती मिळणार आहे आणि आपल्या गावातला कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला दाखवतो काय काय होणार आहे इथे मंदिरामध्ये. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमान योगी जयंत राजा श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. शिवबा की जय बोलो. खंबा की जय बोलो. खंबा की जय बोलो. शिवबा की जय बोलो. हर 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 महादेव. वंदे भारत माता की जय. गणपती बाप्पा बाप्पा की जय. कसा वाटला आपला बदलापूर गावातला महाराष्ट्रातील सर्वात पहिला शिवाजी महाराजांच्या मंदिराचा इतिहास जो पवार सरांनी सांगितला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपल्या गावातलं मंदिर दाखवायचं होतं सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं. आणि इथे जो कार्यक्रम होतो प्रत्येक शिवजयंतीला तो दाखवायचा होता. महाआरती पण होती पण ती खूप मोठी होती म्हणून ती दाखवली नाही. तर जर का तुम्हाला स्वतः अनुभवाची असेल प्रत्यक्षात तर इथे येऊन अनुभवा. तो अनुभव एकदम वेगळाच असतो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी एक हिंदी ब्लॉगर आहे. डेली ब्लॉगिंग करत असतो हिंदी मराठी मिक्समध्ये. तर कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ मी आता रांगोळीची बनवणार आहे जी आपल्या महाराजांच्या स्मारकाच्या बाहेर केली. हां, तर ती व्हिडिओ पण नक्की बघा. बाय बाय.